मालक पाय वरती घ्या थोडा. हा घेतो घेतो. मालक इकडे पुसायचं होतं ना, तुम्ही तिकडून परत इकडे बसले. जाऊ दे काय नाही, करतो वर पाय. वर वर पाय केला ना. हा हा म्हणजे तुम्हाला दाटी नको. हा हा गेली काय? गेली 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 बा. अरे माई बायको थांबत नाही. 2-2 महिने मायारा निघून जाती. 2 महिन्यातून 2 दिवस येते ती पळून जाती. आणि मी तर जातो इकडं तिकडं तोंड घालाय नारकामध्ये. याला 1200 दे, याला 1000 दे. अरे रे 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 रे, आपल्या घरात संधी रे. काय ती नौकरानी बाई हो. काय तिचं शरीर. असं वाटतं कवळी मारावं मागा. असं झालं. असा ऊर तांदून आलता. पण कस काय हात लायतो. पण आईला आता कुणीकच जायचं नाही. या शांतालाचे ना आपल्या शब्द टाकून पाहिजे. जाऊ दे 2 पैसे वाढवा गेले तर चालतील. तिच्या लेकरा बाळांना काम येतील. पण ही आईला अशी कवळीत मावणार नाही का. आता आहे ना इडच करायचं सगळं 4 भिंतीच्या आड. आता कुठंही जायचं नाही. लाईच भारी दिसती हो काय ती साडीन बिडीन. आता आहे ना शांताला चहा आणायला येतो. आणि तिला ना डायरेक्ट विचारितो. सडी तोड बोलून दाखवतो. शांता, शांता. काय हो मालक? शांता अगं इकडे ये ग 2 मिनिटं. आले आले मालक. काय हो मालक? नाही ना, काम आवरायचं पडलंय ना. शांता आज लय छान साडी घातली ग तू. आज माझा वाढदिवस आहे ना मालक. हा का? म्हणून घातली का? हो. बरं एक काम कर ना, मला थोडा चहा बनवून आण ना. चहा आणू का? हा आण आण. बरं बरं आणते आणते. आण. आणला का? हो हो. आणि तुला? मला नका मालक चहा आता. ते बाकीचं माहित नाही. तुला चहा घेऊन ये इकडं. अहो मालक मी सकाळी चहा घेऊन आले होते ना घरून. अगं ऐक जरा, चहा ना काय माणसं मरती नाही. माझ्या एकटा चहा आण तुला वय. आपण दोघं पिऊ गोळा मिळाल्या वय. अहो तुमचा लईच आग्रह चालला मालक. अगं शांत ऐकत जाय. चहा आहे का नाही? चहा आहे ना. नाही तर मग नसल तर कप पाणी याच्यातून घे. नाही नाही आहे ना चहा थोडासा. मग आण तुला आण. बरं बरं ठीक आहे. आण वय. ये बस. नाही असू द्या ना, इथं कशी काय बसू मी. अगं उभ्या ना पिती का? अहो इथं बसतील मालक मी अशी. अगं शांता वर बस. वरती बसू? वर बस. नाही नाही उठते मी बरोबर. अगं उठ. हा उठते उठते. अरे तुला हलवत सुद्धा नाही पकी माजून लट्ट झाली बाई तू बी. अहो ते मालक पहिल्यापासून तशीच आहे ना तब्येत, त्याच्यामुळे ते उठवतच नाही. तुला हलवतही नाही रे. मी बसले होते ना मालक खाली. बस आता कसं गोळा मिळाला चहा जायला आपल्या दोघांना. बरं बरं पिया ना चहा. हा पितो ना, तू पिय ना. कसं झालंय सांगा ना. काय छान बनवलं चहा. छान आहे ना शांता. अहो चहा तर झाला छान, पण तू दिसती लई छान. छान बनवला. तर हाय ते अंगत. शांता आता एक काम कर बा. बोला ना मालक. काय झालं लई कवाचे पाय नुसते चावू राहिले. हा हा थोडे दाबून देते का?
पाय दाबू का? हा थोडे दे ना दाबू. पण ते मालक तुम्ही एवढ्या दिवसापासून कामाला आहे, पाय कधी दाबायला नव्हते लावले, आज पहिल्यांदाच दाबायला लावून राहिले ना. अगं आज पहिल्यांदा दाबायला राहिलं म्हणजे ते पहिल्यांदाच दुखू राहिले. हा का? हा ना. ते थोडस मला कस तरीच होत. शांता कसं काय होत? तू काय घाबरते? मी मालक आहे ना, माझेच पाय दाबायचे तुला. बरोबर. तुला काय जे सांगितलं ते करायचंय. तुला आहे ना हे दाबायचे. तुला एक्स्ट्रा 1200 रुपये देतो. हा का? जाऊ दे, तुझ्या पोरांना काही नाही खायला. बर बर चालेल चालेल. दे दाबून दे. मला तुला बसता नाही येत का? नाही येत ना, येत. शांता किती भारी वाटलं ग. शांता हा तुला एक विचारू का? विचारा ना मला. अहो लई दिवसाची इच्छा विचारायची. हा पण जाऊ दे, आज विचारू का? राग नाही येणार? नाही मला नाही राग येणार, बोला ना. नाही ना. नाही या बाय, माई बायको आहे ना 2-2 महिने निघून जाते गावाला. हा मालकीन जाते का मायाला निघून 2-3 महिने? अगं तिचं माझं मतच नाही. हा 2-2 महिने जाती आणि 2 महिन्यातून 2 दिवस येती, तो माशी बांधून पुन्हा निघून जाते. हा तुमचं पटतच नाही दोघांचं. अहो पक्की भान कुदळ बाई आहे माई बायको. मग ऐक ना शांता, मग मला अशी खोड लागली, मी सुद्धा बाहेर तोंड घालायला जातो. मी असं तोंड घालतो, काय करणार आहे? माझ्या भावना ओळखून घ्या तुम्ही जरा, नाही का? माणसाचं शरीर आहे नाही का, ज्याला सुख नाही भेटत त्याला मजा नाही ना. मग बाहेर 500-1000 घालतो. तर मग असं मत चाललंय का शांतालाच द्यावा. मला काय बोलून राहिले तुम्ही? हा तुलाच 1000-1200 द्यावा, भले 1500 दिले तर चालतील. आणि मी काय करायचं? मी काय तू मला आहे ना माझ्या बायको सारखं प्रेम देते का? ओ मला काय बोलून राहिले? तुमचं आज डोकं ठिकाणी आहे का? आज काही टाकून बिकून तर आले नाही ना? नाही ग टाकली. शांता एक काम कर, अशी वर बस, मग सांगतो तुला. नका बाई, मी इडच बरी खाली. ऐक ना शांता, बस ग. अगं तू उठ खरी, बस. बघायचा लोद्या झालाय, तू हलवत नाही. मला काय असं नका म्हणू बाई, सारखं सारखं. अगं शांता, तुला 50,000 रुपये देईल, पण मला आहे ना प्रेम दे. बायको देते नाही देत मला सोयीचं प्रेम, तर मला तो कोण प्रेम पाहिजे. मी इकडं तिकडं तोंड घालायला जायचो ना, तर मी आता आहे ना तोंड घालायला नाही जाणार, आणि घरातली घरातच करू बा आपण 4 भीतीच्या आड. नका मालक, मला भीती वाटते ना. मालकीन किती डेंजर आहे माहित आहे ना. बापरे, मालकीन जर बोलायला लागली किती कल्ला करते, सगळं घर डोक्यावर घेते. तुमचं तरी काही चालतं का मालकीनी पुढं? उद्या मला जर तिने असं पाहिलं तर मला ठेवील का कामावरती? शांता तू माझा ऐक, मालक मी आहे घराचा, बरोबर आहे का नाही? मालकीन आहे, पण मालकीन बाई डेंजर आहे ना. अहो मालकीन बाईचं काय कर, 2 दिवस आली ना तर त्या दिवशी आपण गप्प राहायचं. ती आपक बांधण करून लगेच चिडून निघून जाते, ती थांबत नाही. मी आहे ना तुला जोडी, तो काही येऊन देणार नाही. तो एवढा शितुडा सुद्धा उडून देणार नाही त्या मालकीन बाईचा. नाही नका बाई, मला ती भीतीच वाटते बाई, मालकीनीची भीती वाटते. नको, ते योग्य वाटतच नाही मला. मालक एवढं तुमच्या घरात काम केलं मी एवढे दिवस, आणि आता असं वागायचं चांगलं वाटतं का? अगं शांत ऐक ना, तिचं काय त्या माय बायकोचं दे विषय सोडून, पण तुलाही ना मी खूप खूप जीव लावी. हो तुला बारी बारी साड्या घेईल, अगं तुला दागदागिने करील, तुला जे म्हणशील ते करील ग, ते करील. ऐक, तुला लई जीव लाईल. मग ते 50,000 द्याल का? पण हो दिले, पण मला तेवढं प्रेम दे ना. लई जीव असा खोळंबला ग. बर चालेल. झाली तयारी? अरे वा वा, आता मनात. पण आपल्यातच ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही? नाही आपल्या आपल्या घरामध्येच. नाही आपल्या दोघांमध्येच. हो दोघांनी. कळता कामा नाही. करून सुद्धा देणार नाही, सुई पडली तर आवाज येणार नाही असं. बर चालेल. चाल ना मग, चाल. चाल
ये मस्त गादी हो उषा आहे. अगदी लांब बसली का ग? इकडे सरक ना. बरोबर. हा असं आता आहे ना टाइमपास नको करू. हा आता टपक्यान उरकायचं. बरोबर. मी ब्लँकेट घेतो फक्त वरून. हा वय सरक वर. वय ना अशी लाजू नको. नाही नाही मी कुठे लाजू राहिले. माझी लई इच्छा तो होती. विचारू का नको बोलू का नको नाही का. हा हा घे झोपाशीचा. काय ग कुठं? आज ऐक मालक हा, बास ना आता. अगं थांब. अरे बापरे. ऐक कसं वाटतं तुला? छान वाटतं का? मालक हं? शांता बास ना आता. थांब 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 थांब. सोडा ना आता. अगं थांब तुला गार करू राहिलो. ऐक हं? बापरे बस बस मालक आता. हं? बस आता. बास नाही थांब. हा नाही नाही म्हणत तो मा कठीण काम राहत. हा मा कामच तसं आहे बा. शांता हा जाऊ दे पण मा इंजेक्शन कसं आहे? बघा लय डेंजर आहे मालक तुम्ही. मग अरे बापरे बस मालक बस आता बस. बस कसं काय झाला शांता कार्यक्रम? बापरे डेंजर आहे मालक तुम्ही. डेंजर? अरे येरोला चहा. घामच काढला तुम्ही मा. घामच निघाल म्हणा. मी घामच काढी. कोणाचा आहे? हा ना हो तुम्ही बाहेर जात होते तेव्हा असंच घाम काढत. बाई नुसती टपटपा घाम घालायची. हा ना आणि मग बरं मालक हं? आता मी काय म्हणते. काय? माझा आज वाढदिवस आहे ना. हा. मला लवकर घरी जायचंय ना मालक. हा? मग मला तेवढे पैसे मारा ना फोन पे वर. तुम्ही बोलले होते ना पैसे देतो. हो मागितून हा मग तेवढे द्या ना मालक. लगेच मारले. या बा गेले बा. किती मारले 50,000. मालक हा? फक्त 50,000 मारले का? मग तुमचं तू आणि मा बोलणं झालं ना काय 50,000 रुपयाचं. अहो बोलणं झालं म्हणजे का तेवढेच मारायचे राहते का मालक? मग किती? हा? तुम्ही जेव्हा प्रेम घेता दुसऱ्यांकडून तेव्हा का मोजकच घेत्या का? एवढंच द्या आणि तेवढंच द्या असं 5 मिनिटात द्या 10 मिनिटाचं द्या असं म्हणताय का? हा तुम्हाला जेवढी वाटते तेवढी मजा करता ना तुम्ही. हा मग 50,000 कस काय मग मारले तुम्ही? जास्त मारायचे ना. शांता हा अग आपली बोली 50,000ची होईल होती. जास्त तुला 50,000च्या वर रुपये नाही देणार. हा 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 बापरे बोलीप्रमाणे वाग. मालक आता मागाशी तर लय म्हणत होते तुला भारी भारी साड्या घेईलन डागडागिने करीलन सोन्या नाण्यानी मडविलन आणि तुला जेवढे म्हणलं तेवढे पैसे दिलन आणि आता लगेच म्हणून राहिले 50च बोली झाली होती 50,000 देईल म्हणून. आले का बोलीवर तुम्ही आता? टाकले 50,000. हा का हा बरं बरं ठीक आहे. 50 ते 50 मी बी आहे ना आता. मालकीने येऊ दे तिला सांगूनच देते. करू का आता इड गल्ली गोळा सगळी? काढू का कपडे? हा फाडू का साडी? साडी फाडू का? फाडू का साडी? हा शांता हा ऐक जरा अशा साड्या सुड्या नको फाडू. आणि काला गल्ली बोला गोळा करते इड. नाही मग तुम्ही जेव्हा तुम्हाला तेव्हा लाज नाही वाटली का मला प्रेम देतानी? हा प्रेम माझं एवढं घेतलं तेव्हा गोड लागले तुम्हाला? मग तू जवळ आली ना. मी जवळ आले. मग पैसा म्हणलं 50,000 देईल तर तूच आली ना. हो अहो मालक तुम्ही एवढे बिल लागण्यासारखे असेल असं वाटलं नव्हतं मला. मला बाकीचं माहित नाही. पहिले 2 लाख रुपये मारा माझ्या खात्यावर अजून. 50,000च्या वर रुपये भेटणार नाही. जाय उठ. उठू नाही तर काय करायचं कर तुला. ठीक आहे जाते. मालकीन आली का तिला सगळं सांगून देते. काय ना जाते इथं आहे ना सगळ्या आजूबाजूच्या तिथं बाहेर जाऊन आहे ना बॉम्बा अशी बॉम्बा मारते सगळ्यांना गोळा. शांता शांता नाही आता नका धरू तुम्ही मालक. आता तुम्ही सोडा. 2 मिनिटं तुम्ही थांब. म्हणले ना तुला जे करायचं ते कर. आता इथं बाहेर जाते गल्लीमध्ये सगळ्यांना म्हणते ऐका हो ऐका या मालकाने माझी इज्जत घेतली. हा असं सगळ्यांना सांगून दे. 2 मिनिटं ऐक नको नको. साडी बिडी सगळं फाडून टाकी ते. बॉम्बाटा करू नको बाई.
माझ्या बायकोला म्हण नको, इड गल्लीत जाऊन गागू नको. लोकांना काय म्हणायला तुला इड आहे ना, या गल्ल्या बोल्यांनी लय मानिते लोक. हा का? हा नको नको, माझी इज्जत जाईल ग. नको जाऊ का? नाही नाही नको जाऊ. बरोबर. मी पाहिजे तर देतो बाई, हा पैसे देतो. हा का? हा बरोबर. आणि हे बाय तेवढे 2 लाख मारा ना आधी, मग हा आता मारी कायला बाकीची बडबड करू राहिले? मारी तो हा? लय पैसा गेला हो. पैसा गेला काय? मालक तुम्ही एवढ्या मोठ्या घराचे मालक, एवढा पैसा अडका कमी द्या आणि बा 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 करू राहिले खुशाल. या बा गेले हा आयला 2 लाख गेले. लय खटक्यानं हसले हो. हा हं? लई 2 लाख पडले हसले खटक्यान. हा खटक्यानं हसलं तेवढं दिलं ना तुम्हाला मी शरीर. काय 5 मिनिट. आणि हे बघा मालक, ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल का झालं आता हिला 2 लाख रुपये दिले आणि आता हिचा विषय संपला, मी इथंच कामाला राहणार आहे तुमच्या इकडे उराव बसून. हा आणि नुसते आता हे 2 लाख नाही, प्रत्येक महिन्याला मला 2 लाख रुपये देत जायचे. प्रत्येक महिन्याला? हा मग अहो एवढा पैसा आणू कुठून? ते कुठून आणायचा आणि कुठून खाली पाडायचा, ढगातून पाडायचा का झाडे अडकावायचे ते तुमचे तुम्ही पहा. मला बाकीचं माहित नाही. तुम्ही ज्या दिवशी पैशाला माग सरले का तुमचा सगळा बोबाटा केलाच नाही. शांता लय मोठं साखर टाकलं मला शांता. ते मला बाकीचं काय सांगू नका. आता तुम्हाला मी हे सांगून येते, मी काय परत सारखं सारखं सांगणार नाही. हा मान्य आहे का तुम्हाला? आणि नसेल मान्य तर या बा चालले मी. करू का मालकिनीला फोन? करू का फोन मालकिनीला? शांता थांबा. करील मान्य आहे, चला. आहे ना? पण हो माझी चव नका घालू, सगळी इज्जत जाईल. एवढं नाव कमवून काय उपयोग आहे मग? तुम्हाला तुमचं नाव जर ठेवायचं असेल, हो नाव राखायचं असेल तर तुम्हाला ते करावं लागेल सगळं. हा काय? येऊ का मग मी? हो 2 लाख ना? हा हा करील प्रत्येक महिन्याला मारायचे. हा हा मारी. बरोबर. पण कोणाला म्हण नका आणि नाही. गल्लीत जाऊन साड्या फाडू नका. अहो मला पैसे भेटले मी कायला जाईल. हा. तुम्ही लय चांगले मालक, असं करील का मी? हो काय बरं साहेब, बाय माणूस आहे. नाही हो. हा ज्या दिवशी पैसे नाही भेटले ना त्या दिवशी पुढचं मी पाहिजे काय करायचं. आयला मला तर नुसत्या मुंग्यात चालल्या. का बरं? हं? मुंग्या का आले? तुम्ही म्हणता लगेच जाईल असं जंपर फाडील आमक करील. ते आता तुम्ही ना काहीच बोलू नका. ऐक शांता, हा आता तू जाय बरं. हा तो वाढदिवस कर वय. जाऊ का? हा जा. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ना मला. हो वाढदिवसाच्या शुभ इच्छा. चांगला मालकाचा तुम्ही मुळात ठोकून दिला. अशी खोटी ठोकली का पुन्हा उपसायची नाही मालकाच्या. बरं का मालक? हा थँक्यू. हा थँक्यू. या येऊ का मग मालक? या. येते उद्याकडं कामावा. हा या ना. बरोबर. बॉम्बाटा नका करू. नाही नाही अजिबात नाही. झालं. ए बाबा 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 बाबा, अरे लय अवघड झालं. बरं बाहेर जात होतो, 1000-1500 उरकत होतो. आयला इथं बाई मांग लागून मला पस्तावा आला. अहो ती म्हण महिन्याला 2 लाख रुपये द्यायचे. मला वाटलं होतं घरात थोड्या पैशात होऊन जाईल. पण इथं शांता त्याच्यापेक्षा डेंजर निघाली. आईला जाग्यावर 2 लाख रुपये खोटीच ठोकून दिली बाईना. पण आता महिन्याला 2 लाख म्हणती. अग ग ग ग ग ग ग ग कसं व्हायचं आपलं? जाऊन दे भाऊ, सगळ्यांच्या नादी लागाव पण बाई माणसाच्या नादी नाही लागू. मला तर थंडीन तापच आला भाऊ. मग मला झोपू देत पहिलं.